आज मग लुसलुशीत असे दहीवडे करणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करू. हे 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली, दोन्ही समप्रमाणात घ्यायचे आणि 4 ते 5 तासासाठी चांगली डाळ भिजत घालायची. चांगली डाळ भिजली की त्यानं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. असं बारीक एकदम वाटायचं नाही, आपलं रवाळ वाटायचं मोठं मोठं. एकदम बारीक वाटलं की दहीवडे चांगलं लागत नाहीत खायला. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा अद्रक आहे खिसून घेतलेली. अद्रक आणि मिरची टाकल्यावर खूप छान असे लागते तर दहीवडे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पीठ चांगलं फेटायचं. 8 ते 10 मिनटं चांगलं फेटायचं. सोडा बिडा काही टाकायची गरज नाही. चांगला कलर चेंज होईपर्यंत आणि चांगलं फुलतं आहे आपलं पीठ तोपर्यंत चांगलं हा फेटून घ्यायचं. त्याला विस्पर नाही फेटणं जातं, हाताने फेटायचं. बघा थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये पीठ टाकून बघायचं. पीठ जर तरंगलं तयार झालेलं आहे. तेल गरम करून घेऊ. तेल जास्त कडक गरम करायचं नाही आणि लो ते मिडियम गॅस करायचा आणि त्याच्यावरती असे वडे टाकून घ्यायचे आणि खालची बाजू चांगली तळून द्यायची. तोपर्यंत वडे पलटी करायची नाही. तर खालची बाजू चांगली तळली की वडे असे पलटी करून घ्यायचे आणि चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचे. बघा किती मस्त छान कलर आलेला. असे सगळे वडे आपण तळून घेणार आहेत आणि जास्त मोठे टाकायचे नाही, बारीकच टाकायचे. हे गरम पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 पिंच हिंग टाकायचं. चमच्याने हलवून घ्यायचं आणि वडे तळून घेतलेले ते पाण्यामध्ये टाकायचे आणि याला 5 ते 7 मिनटं पाण्यामध्ये चांगले भिजत ठेवायचे. तोवर आपण दही फेटून घेऊ. हे ताजं दही घ्यायचं, जास्त आंबट दही घ्यायचं नाही आणि त्यात 4 चमचे साखर टाकली, थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं असं दही फेटून घ्यायचं. दही फेटून झालेलं आता वडे पण आपले छान भिजलेले आहेत. वडे पाण्यातनं काढून घ्यायचे. असं आद्दार हाताने पाणी काढायचं. वडे काढताना बारीक काढायचं. ते पाण्यामध्ये टाकल्यावर अजून फुगत येतं आणि प्लेटमध्ये वडे काढून घेऊ. त्याच्यावरनं ही गोड दही टाकून घ्यायचं. जास्त दही टाकायचं चांगलं असं आणि त्यावरती हिरवी चटणी, पुदिन्याची आणि चिंच गुळाची चटणी टाकायची. थोडंसं शेंदो मीठ टाकायचं आणि मिरची पावडर आणि चाट मसाला टाकायचा. मऊ दहीवडे तयार झाले. चांगलं पीठ फेटलं की चांगले असे मऊ दहीवडे होते. तर सोडा टाकायची गरज नाही आहे. एकदम असे लुसलुशीत कापसासारखे दहीवडे होते. तर कोणीही करू शकन अशा सोप्या पद्धतीने. की छान दिसायला लागले. तर थोडीशी शेव टाकायची आणि आपले दहीवडे तयार येतं. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.